हॅलो एव्हरीवन, आज आपण चाललो नाशिकला. आमची ऑफिशियल टूर होती. सो मी ठरवलं की आपण थोडंफार शूट पण करूया. सो आम्ही फायनली ट्रेनमध्ये बसलो आणि लगेच 3 तासामध्ये आम्ही पोहोचलो नाशिक स्टेशनला. मी फर्स्ट टाइम नाशिकला चालले होते, सो मला माहित नव्हते तिकडे कसं सगळं असणार आहे. आणि पण बऱ्यापैकी खूप छान होतं स्टेशन. आणि जसं आम्ही बाहेर आलो तर खूप वेगळीच फिलिंग होती. तसं थंडी पण नव्हती, जास्त गरमी पण नव्हती, असं काय वातावरण एकदम छान होतं. सो इकडे आम्ही डायरेक्टली उबर केली आमच्या हॉटेलपर्यंत. हे होतं आमचं हॉटेल आणि हॉटेल खूप भारी होतं. आणि त्याच्यानंतर हे रूम त्याने आम्हाला दाखवले, त्यातले आम्ही रूम चूज केले. आता आम्ही 2 सेपरेट बेड्स आणि अजून एक रूम बुक केला होता. आणि रूम मध्ये सांगायचं हा रूमचा टूर आहे. खूप क्लीन नीट छान होता. आम्ही तुम्हाला नक्की रेकमेंड करेन की जर नाशिकला गेलात तर नक्की नक्की या रूमवर व्हिजिट करू शकता. सो गाईज मी पोहोचली आहे फायनली नाशिकमध्ये आणि मी तुम्हाला मगाशी रूम दाखवला. असा खूप छान रूम आहे, लाईटिंग वगैरे पण चांगली आहे. मी फ्रेश झाले आहे, आता थोडी रेडी होणार आहे आणि मी खाली जाऊन नाश्ता करणार आहे. मला रूम फार आवडला, कारण जेव्हा मी पुण्याला गेले पुण्यापेक्षा खूप खूप फार बेटर हा रूम आहे. यू कॅन सी. सो आता पटकन मी पटापट रेडी होते आणि मी तुम्हाला दाखवते मी नाश्ता. आणि आज महाशिवरात्री आहे, तो माझा उपवास आहे आणि हा उपवास आता पण सोडत नाही, सेकंड डेला सोडतो. सो आता मी काहीतरी साबुदाणा किंवा फ्रूट सलाड वगैरे खाईन आणि उद्या उपवास सोडेन. सो स्टे ट्यून. सो गाईज आता मी रेडी झाली आहे. आता आम्ही चाललो आहे पंचवटीला. आहे माझा आजचा ड्रेस. आम्ही सकाळी सगळे दर्शन घेतले, जे जे छान आम्हाला जे मंदिर माहिती तिकडे जाऊन दर्शन घेतलं. आणि नंतर आम्हाला सेंटर्सवर जायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही क्विकली आम्हाला 9:30च्या आधी पोहोचायचं होतं. आम्ही सगळे दर्शन जेवढं घेता येते तेवढं घेतलं. इथे पंचवटी पण गेलो, पण पंचवटी आम्हाला इव्हनिंगला पण यायचं होतं. सो क्विक आम्ही इथे गोशाला वगैरे गेलो आणि खूप छान वाटलं. तुम्हाला सांगू नाही शकत किती आम्हाला छान वाटत होतं इथे आल्यानंतर. सो इथून आम्ही पोहोचलो सेंटरला आणि इव्हनिंगला निघायला आम्ही संध्याकाळी पटकन आम्ही रूमवर गेलो. रूमवर जाऊन आम्हाला फ्रेश होऊन पुढचे प्लॅन करायचे होते. मी चेंज केलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे गंगा घाटची आरतीसाठी, जी 7 ते 8 असते ना. ऑलरेडी 7:30 झाले आहेत. सो आम्हाला मिळेल की नाही माहिती नाही. सो तरी आम्ही जातो आहे विथ होप्स. चल. काय मी ते फर्स्ट टाइम आले होते, मला असं वाटतं मी वर्षानुवर्ष इकडे येते. इतकं छान वातावरण होतं आणि इकडचं मी तुम्हाला ना जे वातावरण आमची आरती झालेली आहे आणि इतकं प्रसन्न वाटतं इथे आम्हाला. रामचंद्र की जय. सो आता इथून बघूया आम्ही पुढे कुठे जाऊ, पण खूप छान आहे. हे बघा किती छान वाटतं इथे, तुम्ही बघू शकता. आणि मी यावर्षी पुन्हा एकदा तिथे गेले होते, तो व्लॉग मी बनवला नाहीये. हे आम्ही कपालेश्वर देवस्थानला व्हिजिट केलं. त्याच्यानंतर बऱ्यापैकी आम्ही सगळे स्ट्रीट एक्सप्लोर करत होते. इथं आम्ही एका हॉटेलमध्ये खाल्लं. आम्हाला मिसळ खायची होती, पण ना मिसळचा टायमिंग आहे इथे आफ्टर 7:30 तुम्हाला मिसळ नाही मिळत. सो नॉर्मल आम्ही जेवलो, त्यानंतर आम्ही रूमवर आलो आणि झोपायचं तयारी केली. आज आहे आमचा डे 3. त्याच्यात आम्ही रात्री आलो, पण तरी पण आज डे 3 आहे नाशिकमध्ये. आणि मला इतकं छान वाटतं इथे. आणि ही रूम पण खूप मस्त आहे. लाईक माझे जे सोबत राहतात थोडे बाहेर गेलेत आणि मी उठून मला भरपूर वेळ झाला, पण मला एवढं छान वाटत होतं असं की उठावंच वाटत नव्हतं. थोडं की मस्त झोपावं ब्लँकेटमध्ये. पण ठीक आहे, मी आता उठले आणि आता मी लगेच फ्रेश होणार आहे. आम्हाला डायरेक्ट आमच्या ऑफिसवरूनच मुंबईसाठी निघायचं आहे. सो आता मी मस्त चहा बनवणार आहे. ॲक्च्युली विचार करते की चहा खालून मागवू, बट नंतर विचार केला की चल एकदा बनवूया. आपण खूप दिवस काय बनवलं नाही आल्यापासून. ठीक आहे, वॉट एव्हर इट इज. सो मी चहा बनवणार आहे, चहा पिणार आहे, फ्रेश होणार आहे आणि मग तुम्हाला भेटेल. पण तुम्ही बघा यार, काय मस्त सकाळ आहे इकडची. थंडी पण नाही आहे, गरम पण नाही आहे, घाईच वाटत नाही आहे, पण खूप छान वाटतंय. इथे मी क्विकली रेडी होते आणि मी इथे टाइम स्लॅप लावला होता. काय काय करते मला स्वतःलाच माहिती नाही आहे, बट मला खूप छान वाटतं असं शूट करायला पटापट. आणि तोपर्यंत मला ॲक्च्युली 10च्या आधी निघायचं होतं. सो बॅग केली, सगळे कपडे बाहेर काढून ठेवले होते, बॅग केली, पूर्ण रेडी झाले, केस बांधले. आणि आज मला ना खरं सांगू, मला नाशिकला जायला इतकं आवडलं की असं वाटत होतं की नाशिकला पुन्हा पुन्हा यावं. आणि आय होप मी पुन्हा व्हिजिट करेन. इट्स टाइम टू से बाय टू रूम. सो इथून आता जायचं सेंटर आणि सेंटरवरून संध्याकाळी पुन्हा आम्हाला निघायचं मुंबईसाठी.
सो आम्ही तिथे दुपारी ना मिसळ पाव मागवला आणि मिसळ पाव खायची खूप इच्छा होती आम्हाला आणि मिसळ खूप टेस्टी होता, मी तुम्हाला नाही सांगू शकत. हे आम्ही पोहोचलो आता बस स्टँडवर. इथून आम्ही डिरेक्टली आमची शिवनेरी आम्ही बुक केली होती. सो एसी शिवनेरी होती आणि तिघांचा रूट सेम होता. मला सगळ्यात लास्ट उतरायचं होतं काश्मीराला. आणि ही आमची बस आहे. बस पण खूप मस्त होती आणि खूप क्विकली आमचा प्रवास पण झाला. आणि बघू शकता तुम्ही बाहेर. त्याच्यानंतर मध्ये मध्ये बस थांबत होती पण सोयीस्कर ठिकाणीच थांबत होती. तुम्ही वातावरण बाहेर बघू शकता. इथे एका ठिकाणी जी बस थांबली होती, मी चहा घेतला, फ्रेश वगैरे आम्ही झालो आणि थोडंफार मी खाऊ घेतलं इथून आणि चालला आमचा परतीचा प्रवास. आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मी नवीन अशीच व्हिडिओ टाकत राहीन. बाय बाय.